पुण्यातील नसरापूर येथे एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती एका 65 वर्षाच्या नराधामाने म्हणजेच भीमराव कांबळेने अत्याचार केला होता। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता आणि कुटुंबासहित ग्रामस्थांकडून या आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सध्या करण्यात येते। याच दरम्यान आता या मृत मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणजे शवविच्छेदनाचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि अतिशय धक्कादायक असा हा रिपोर्ट आहे। अक्षरशः अंगावरती काटा आणणारा, तळपायाची आग मस्तकात जाणारे असा हा शवविच्छेदनाचा अहवाल आहे। या अहवालानुसार ही जी चिमुरडी होती तिच्या तोंडात या आरोपीने मोजा कोंबलेला होता। लैंगिक अत्याचार करून झाल्यानंतर या खून करताना या चिमुरडीच्या तोंडात जो आहे तो या नराधामाने या आरोपीने मोजा कोंबला होता। एवढंच नाही तर या चिमुरडीच्या छातीवरती मारहाणीचे व्रण देखील आढळून आले होते। असा अतिशय धक्कादायक असा हा अहवाल जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। तळपायाची आग मस्तकात जाईल, कारण की अहवालावरूनच समजून येतो की किती निर्घुणपणे या चिमुरडीची या नराधामाने हत्या केली होती। पुण्यातील शासकीय रुग्णालय जे आहे ससून यांनी हा जो शवविच्छेदनाचा अहवाल जो आहे, प्राथमिक अहवाल जो आहे तो सध्या पोलिसांना सादर केलेला आहे आणि याच दरम्यान जो आहे तो पोलिसांनी या आरोपी भीमराव कांबळेची देखील वैद्यकीय चाचणी केलेली आहे। सध्या पोलिसांकडून पुराव्यांची जुळवाजुळव जी आहे ती सध्या सुरू आहे आणि तसंच आरोपपत्र जे आहे ते लवकरच दाखल करण्यात येऊन न्यायालयात लवकरच खटला जो आहे तो सुरू केला जाईल असं सांगण्यात येते। मात्र या सगळ्यावरून पाहायला गेलं तर या आरोपीने किती निर्घुणपणे या चिमुरडीची हत्या केली होती असंच या अहवालातून आपल्याला बघायला गेलं तर समोर येते आणि या अहवालाचेच आता संतप्त प्रतिक्रिया किंवा पडसाद जे आहेत ते आता अजून तीव्र होऊ शकतात। अजून संतप्त प्रतिक्रिया, पडसाद जे आहेत ते उमटू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। त्याच्यामुळे आता या आरोपीवरती पोलीस कोणते पुरावे, मी म्हटल्याप्रमाणे पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे, कशा प्रकारचे पुरावे गोळा करते आणि जी कुटुंबाकडून मागणी करण्यात येते की आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ती मागणी पुराव्यांच्या आधारे पूर्ण होते का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी या अहवाला जो आहे तो धक्कादायक असा अहवाल समोर आलेला आहे आणि अतिशय अंगावरती काटा आणणारा हा अहवाल म्हणावा लागेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।